अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मला बऱ्याच अशा कमेंट आल्या की श्री गजानन महाराजांचा नामजप कुठला करावा ते सांगा. आता यामध्ये समजण्यासारखी गोष्ट अशी आहे की आपल्या सगळ्यांना नामजपाचे फायदे माहीत आहे. नामस्मरण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये काय काय बदल होतो हे देखील आपल्याला माहिती आहे. म्हणजे एक खूप सुंदर पद असं आहे की नाम नाम की लूट है, लूट सके तो लूट लो, अंतकाल पछताएगा जब प्राण जाएगी छूट. म्हणजे रामनामाची म्हणजेच नामाची ही लूट आहे. आणि जर का आपण ते नाव जर का लुटू शकत असेल तर आवर्जून आपण ते नाव लुटावं. म्हणजे आपल्यामध्ये जेवढं समाविष्ट करू शकत असो आपण तेवढं समाविष्ट करावं. कलियुग हे नाम आधार आहे. म्हणजे कलियुग हे नामावरती चालणार आहे, भगवंताच्या नामावरतीच आधारलेलं आहे. त्यामुळे आपण नामजप करावा. आणि आपल्या सगळ्यांची तशी इच्छा देखील असते की आपण भरपूर नामजप करावा. आपण आपले जे काही दिनचर्याचे कामं करत आहोत ते कामं तर आपल्याला करावेच लागणार आहेत. आपले कर्म आपल्याला करावेच लागणार आहेत आणि त्यानंतर आपण आवर्जून नामजप करावा. आता नामजप कोणता करावा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. श्री गजानन महाराज हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत. म्हणजे महाराज हे अनंत आहेत, ब्रह्मांड नायक आहेत. महाराजांची नावे देखील अनंत आहेत. म्हणजे प्रभू अनंत आहे आणि प्रभूची नावे देखील अनंत आहे. आपल्याला जे नाव घ्यायला प्रिय वाटत असेल, आपल्याला जो नामजप करायला प्रिय वाटत असेल आपण तो नामजप करावा. आपण श्री गजानन विजय ग्रंथामध्ये वाचलेला आहे की गणगण गणात होते हा जो मंत्रजप आहे हा महाराजांना अतिशय प्रिय होता. त्याचा अर्थ देखील आपल्याला माहिती आहे की गणगण गणात होते याचा अर्थ काय आहे. आणि तो महाराजांना मंत्र खूप प्रिय होता. महाराज तो मंत्र नेहमी पुटपुटायचे, गुणगुणायचे. त्यामुळे आपण गणगण गणात होते या मंत्राचा नामजप करू शकतो. किंवा मग तुम्ही ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, जय गजानन नमो नमः, गुरु गजानन नमो नमः या मंत्राचा तुम्ही नामजप करू शकता. किंवा मग तुम्ही श्री गजानन महाराज की जय या मंत्राचा नामजप करू शकता. किंवा श्री गजानन, जय गजानन किंवा फक्त गजानन किंवा गजानन महाराज या मंत्राचं तुम्ही नामजप करू शकता. तुम्हाला जो प्रिय वाटत असेल त्या मंत्राचं तुम्ही नामजप करा. तुम्हाला जे आवडेल, नाव प्रिय वाटेल, जे गजानन महाराजांचं नाव घेतल्याच्या नंतर तुम्हाला समाधान वाटत असेल, तुमचं अंतरंग जे आहे ते शांत होत असेल, समाधानी होत असेल, मनामध्ये प्रसन्नता येत असेल, ते नाव तुम्ही घेऊ शकता. आणि आपण श्री गजानन महाराजांचं जेवढं जास्तीत जास्त नामस्मरण करू तेवढंच आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे, आपले प्रारब्ध नष्ट होणार आहेत. आणि नामजपामध्ये खूप जास्त शक्ती आहे. म्हणजे नामाचा महिमा जेवढा सांगितलेला आहे त्यापेक्षाही कितीतरी पट नामजपामध्ये शक्ती आहे. त्यामुळे सदा सर्वदा आपण भगवंताचा नामजप करावा, आपण महाराजांचा नामजप करावा. नामजपामुळे सगळं काही आपल्याला प्राप्त होते. म्हणजे हे जे काही भौतिक अलौकिक जे काही सुख आहे ते तर प्राप्त होतेच, परंतु आपल्याला परमानंदाची प्राप्ती देखील होते फक्त नामजपामुळे. नामजप केल्यामुळे आपलं जे काही प्रारब्ध आहे ते तर नष्ट होतच आहे. म्हणजे जे पूर्वजन्माचं प्रारब्ध आहे ते नष्ट होणारच आहे. त्यासोबतच जर का आपण नामजप करताना आपण सत्कर्म केले, चांगले कर्म केले तर आपले जे काही पाप कर्म आहेत ते नष्ट होऊन आपल्याला परमानंदाची प्राप्ती होणार आहे. म्हणजे पूर्वचे जे भूतकाळातले जे काही पूर्वजन्मीचे जे काही असेल संचित असेल ते प्रारब्ध तर नष्ट होणारच आहे. परंतु आपण नामजप जर का करत राहिलो तर आपल्या हातून चांगलं सत्कार्य होते. म्हणजे आपण चुकीच्या मार्गावरती जात नाही, आपण वाम मार्गावरती जात नाही, आपली वाणी स्वच्छ होते, आपल्या वाणीमध्ये शुद्धता यायला लागते. आपण विचार करून बोलतो म्हणजेच आपल्या वाणीमध्ये शुद्धता येते, आपलं अंतरंग शुद्ध होते, आपलं अंतरंग पवित्र होते. आणि जे काही आपल्याला म्हणजे कर्म करायचे आहे त्यामध्ये आपल्याला चांगली गती प्राप्त होते. चांगली गती प्राप्त होतं म्हणजे आपण योग्य डिसिजन घेतो. म्हणजे योग्य वेळी योग्य डिसिजन घेतो, आपलं मन शांत होते. आपल्याला कळायला लागते की आपण कुठल्या मार्गावरती चालावं जेणेकरून आपण आपल्या जीवनाचं कल्याण करून घेऊ शकतो. हे सगळं नामजपामुळे घडते. त्यामुळे जास्तीत जास्त नामजप करण्याचा प्रयत्न करा. आता नामजप कुठला करायचा आहे हे तर मी तुम्हाला सांगितलं आहे. तुम्हाला जे भगवंताचं नाव प्रिय असेल ते तुम्ही नामजप करा. आणि सगळं आपण आपल्या मनाने आपल्याला प्रसन्न वाटत असेल असा आपण नामजप करू शकतो. जे नाव आपल्याला प्रिय असेल त्या नामाचा, भगवंताच्या नामाचा, महाराजांच्या नावाचा आपण नामजप करू शकतो. परंतु यामध्ये अजून एक दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यांनी गुरुमंत्र घेतला असेल, गुरुदीक्षा घेतली असेल तर त्यांनी त्यांचा गुरु मंत्राचा जप करावा. गुरुची जी आज्ञा असेल, तुमच्या गुरूंनी जेवढा नामजप मंत्रजप तुम्हाला घ्यायचं सांगितलं असेल त्यानुसारच तुम्ही नामजप करावा. आता ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे गुरुदीक्षा जर का घेतली असेल, गुरुमंत्र जर का तुम्ही गुरु जर तुम्ही कोणाला केलं असेल तर मग गुरुच्या सांगण्यावरूनच गुरु जे नाव सांगतील. म्हणजे तो मंत्र असा नाही की असा खूप मोठा मंत्र असावा किंवा तो मंत्र असा खूप किचकट असावा असं काही नाही. गुरुनी जे नाव दिलं आहे म्हणजे सिंगल का तुम्हाला नाव दिलं असं म्हणजे
कृष्ण दिलेलं असेल किंवा राम दिलेलं असेल किंवा अन्य कुठलेही नाम तुम्हाला दिलेलं असेल किंवा फक्त गजानन असा गुरुमंत्र दिलेला असेल तर त्या गुरुमंत्राचा तुमचा नामजप व्हायला हवा. त्यांनी जेवढी संख्या सांगितली असेल, जेवढी माळी तुम्हाला घ्यायच्या सांगितलेल्या असतील त्या पद्धतीनेच मग गुरुने ज्या ज्या काही तुम्हाला नियम सांगितले आहेत, तुमची जर का गुरु दीक्षा झाली असेल, तुम्ही गुरुमंत्र घेतला असेल तर मग गुरूंचे जे काही नियम असेल त्या नियमांचं तुम्हाला पालन करणं गरजेचं आहे. आणि जो मंत्र जप तुम्हाला दिलेला असेल मग तो मंत्र जप तुम्ही बघू नका की किती मोठा आहे किंवा कुणाकोणाला असं वाटते की खूप किचकट किंवा अवघड मंत्र जप दिला म्हणजेच खूप मोठं काही आहे, असं नाही. गुरु जे सांगतील ते ऐकायचं आहे. गुरूंनी जे सांगितले आहे ते करायचं आहे. गजानन महाराज आपले गुरु आहेतच, परंतु कलियुगामध्ये आपल्याला एक सगुण रूपातील गुरु करण्याची इच्छा असेल तर ज्यांनी कुणी केला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. गुरु आज्ञेनुसार तुम्ही चाला. परंतु समजा गुरु तुम्ही केलेला नसेल तर श्री गजानन महाराजांना गुरु मानून श्री गजानन महाराजांचा गणगण गणात होते या मंत्राचा नामजप तुम्ही करू शकता. कारण की श्री गजानन विजय ग्रंथ आपण जेव्हा वाचतो त्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या जीवनाला खूप पूरक आहेत, मानवी जीवनाला खूप पूरक आहेत. आपण कसं वागायचं आहे, कसं बोलायचं आहे, कोणत्या वेळी आपल्याला काय करायचं आहे हे श्री गजानन महाराज हा श्री गजानन विजय ग्रंथ आपल्याला शिकवतो. आणि साक्षात श्री गजानन महाराज आपल्याला सध्या कुठे बघायचे असेल तर श्री गजानन विजय ग्रंथामध्ये श्री गजानन महाराज विराजमान आहेत. आपण श्री गजानन महाराजच आपल्याला काही सांगत आहेत असं समजूनच आपण पुढे चालावं. म्हणजे तुम्हाला काही जीवनामध्ये प्रॉब्लेम जरी आला तर तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथातलं कुठलेही पान अचानकपणे उघडा, तुम्हाला तुमचं उत्तर नक्की मिळून जाईल. तुमच्या प्रॉब्लेमवरचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. आणि असं समजा की श्री गजानन महाराज आपल्याला आज्ञा करत आहेत. श्री गजानन महाराज आपले गुरु आहेत आणि आपल्याला आपल्या गुरूंनी आपल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. हा श्री गजानन विजय ग्रंथाचा महिमा आहे. हे श्री गजानन महाराजांच्या नामाचा देखील महिमा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त श्री गजानन महाराजांचा नामजप करा. तुम्हाला जे नाव प्रिय वाटत असेल ते नाव तुम्ही श्री गजानन महाराजांचं नामजप करायला सुरुवात करा. नामजप करताना हळूहळू नामजप करायला सुरुवात करा. म्हणजे हळूहळू करा, म्हणजे एकदम घाई करू नका की मी 11 माळी घेईन किंवा मी 5 माळी घेईल. तुम्ही 1 माळ घ्या किंवा 21 मंत्रजपपासून जरी तुम्ही सुरुवात केला, तुम्हाला वेळ नसेल तरीसुद्धा हळूहळू जेव्हा आपली प्रॅक्टिस होईल, आपला अभ्यास होईल, त्यावेळी आपली त्या नामावरती पकड होईल आणि आपलं नाम जे आहे ते अधिक जास्त पवित्र आणि शुद्ध व्हायला सुरुवात होईल. आणि आपण अंतर्बाह्य पवित्र आणि शुद्ध होऊ आणि आपल्याला नामस्मरणामध्ये जास्तीत जास्त गोडी वाढेल. जास्तीत जास्त नामस्मरणामध्ये आपल्याला रुची यायला सुरुवात होईल आणि आपला जास्तीत जास्त नामजप होईल. आणि जेवढा जास्त आपला नामजप होईल तेवढीच श्री गजानन महाराजांची कृपा आपल्यावरती होईल आणि महाराज आपल्या जीवनाचं कल्याण नक्की करतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.